संस्थेचे अध्यक्ष माननीय बबनदादा शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर, त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक कोकाटे सर, गायकवाड सर, वाघमारे सर आणि त्यांचे सर्व सहकारी. आणि मला फार हे उल्लेखनीय वाटतं की महाराष्ट्रातल्या ग्रामीण परिसरातल्या महाविद्यालयानं अशा प्रकारच्या कोविड गुंतागुंतीच्या सिच्युएशन मध्ये या प्रकारची वैचारिक स्वरूप आवाज गेला शिंदे सर. स्वरूपाची व्याख्यानमाला नियमितपणानं दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केले. तर या बदललेल्या फार गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाकडे आपण एका नव्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि त्याच्या वाटचालीमध्ये ज्या महनीय व्यक्तींचं असामान्य योगदान लाभलेलं आहे त्यांच्या कामगिरीविषयी आणि एका अर्थानं आधुनिक महाराष्ट्र कसा घडला, कोणत्या देशांनी घडला याचं काही एक चिंतन आणि विशेषत्वानं ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये त्या व्यक्तींच्या संबंधी आणि सामाजिक चळवळींच्या पासून अभ्यासकांच्या पर्यंत फार महत्वाचं लेखन, वाचन, चिंतन केलेलं आहे. अशा मंडळींची ही व्याख्यानं संशोधनाची परंपरा आहे, प्रागतिक विचारांची परंपरा आहे आणि शेतीपासून, सहकारापासून, सामाजिक जीवनापासून राजकीय, सांस्कृतिक, धोरणात्मक निर्णयापर्यंत अगदी राष्ट्रवादाचं विकसन देखील काळामध्ये आणि आजच्यापर्यंत त्याची एक आंतरविरोधाची दिशा कशा पद्धतीने आलेली आहे. एकाच बाजूला सामाजिक सुधारणांचा, भौतिक सुधारणांचा इतिहास आणि त्याला वैचारिक प्रबोधनाची जी क्रिया जोडली गेली या संबंधीचा एक विहंगमावलोकन आधुनिक महाराष्ट्राचं करण्याच्या धारणेतून या प्रकारची एक निश्चित अशा प्रकारची ही व्याख्यानमाला फार महत्वाची ठरेल असं मला वाटतं. त्याची अनेक कारणं पण देखील आहेत. एक तर साधारणतः 19व्या शतक आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास सामाजिक इतिहासामध्ये लिहिला गेलेला आहे. मात्र 1950 नंतर, स्वातंत्र्यानंतर ज्या काही व्यक्तींनी आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीमध्ये आणि विकासामध्ये फार महत्वाचं योगदान दिलं, अशा काळाविषयी, अशा समाजाविषयी, अशा चळवळींच्या विषयी आणि अशा व्यक्तींच्या विषयी फार कमी लिहिलं गेलेलं आहे. त्यात पुन्हा परिघावरले ज्या चळवळी निर्माण झाल्या आणि महाराष्ट्राचा इतिहास हा केंद्रीय स्वरूपाचा इतिहास नाही, तर तो छोट्या छोट्या प्रादेशिक अशा व्यक्तींच्या आणि सामाजिक चळवळीच्या इतिहासामधून आहे. तर अशा सामाजिक इतिहासाची नोंद देखील या प्रकारच्या व्याख्यानमालेमधून मोठ्या प्रमाणामध्ये झाली. अगदी माधवराव बागलांच्या पासून, सत्यशोधक चळवळींच्या पासून, स्त्रियांच्या कामगिरीपासून, कॉम्रेड शरद पाटलांच्या पासून अशा अनेक महत्वाच्या विचारवंतांवरती, समाज सुधारकांच्या वरती हा सगळा आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा भाग झालेला दिसतो. ही बाब मला फार महत्वाची वाटते. महाराष्ट्र कल्पना कशी अस्तित्वात आली आणि तिचं भरण पोषण कसं झालं, तिला फुलवणारे, तिचं विकसन करणारे, तिचं पोषण करणारे जे महत्तम अशा प्रकारचे युगपुरुष होऊन गेले, तर त्याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी तर आपल्या समोरच आहे. महाराष्ट्र संकल्पनेचा विकास आणि त्याचा विस्तार आणि वाढ आज तागायत कशा पद्धतीने झाली, आधुनिकतेचं प्रोजेक्शन म्हणून देखील या आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण कोणत्या दिशांनी झाली आणि आज आपण कुठे आहोत, इतिहासापासून आपण कोणता बोध घ्यायला पाहिजे, इतिहासाचा धडा आपण कोणता घ्यायला पाहिजे जो वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, अशा प्रकारचा एक सामाजिक आणि राजकीय इतिहास देखील आपल्या नजरेसमोर असायला पाहिजे. अगदी कवींच्या कल्पनेतील महाराष्ट्र, अभ्यासकांच्या कल्पनेतील महाराष्ट्र, संशोधकांच्या कल्पनेतील महाराष्ट्र याकडं वेगळ्या दृष्टिकोनातून देखील पाहायला गेलं. त्याची व्याप्ती आणि त्याचा विस्तार सबंध भारत राष्ट्रामध्ये महाराष्ट्र नावाच्या संकल्पना विकसित करण्यामध्ये ज्या युगपुरुषांनी फार महत्वाचं योगदान दिलं, त्या व्यक्तींच्या कार्याविषयी एक विश्लेषणात्मक स्वरूपाचा काही एक भाग
या व्याख्यानमालेमधून चर्चेला जातो आहे. गोविंदाग्रजांची महाराष्ट्र कविता तुम्हाला माहित असेल. राकड देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा आणि पुढे ते म्हणतात की अंजन कांचन करवंदीच्या देशा काटेरी देशा. कवी महाराष्ट्र कल्पनेकडे कसं पाहतो आणि वेगळ्या कालखंडातल्या कवींची, ललित लेखकांची किंवा मराठी माणसांची महाराष्ट्र भूमीविषयी, महाराष्ट्र संकल्पनेविषयी जी काय धारणा आणि तीच पुढच्या टप्प्यावरती 1950-60च्या टप्प्यावरती अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राची परंपरा. कोणती महाराष्ट्राची परंपरा आहे तर अण्णाभाऊंच्या महाराष्ट्र कल्पनेमध्ये कापूस ऊस गुळ भेंडी तूर तीळ हवरी कारळा फुले ही गोजिरी उधळून महाराष्ट्रावरी. आणि पुढे ते म्हणतात की ही अवनी पृथ्वी, ही अवनी कुणाची आहे? आदिवाशांची आहे, कोळी भिल्लांची आहे, मांग रामुशांची आहे, कैक जातींची प्राणाहुणी प्यार परंपरा ज्याची असे अपार. या प्रकारचं महाराष्ट्राविषयीचं, मराठपणाविषयीचं एक गौरवगीत आणि त्या भूमीविषयी, त्या परंपरेविषयी, त्या विरासतीविषयी, त्या वैभवाविषयी अनेक कवींनी, अभ्यासकांनी आपापल्या लेखनामधून आणि कृतिशील स्वरूपाच्या सामाजिक सुधारणेच्या मधून देखील महाराष्ट्राचा महिमा, महाराष्ट्राची संकल्पना ही विकसित झालेली आपल्याला दिसेल. आजच्या व्याख्यानामध्ये मला हे देखील फार महत्वाचं वाटतं की न केवळ स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील समाज सुधारकांच्या बद्दल, सामाजिक चळवळींच्या पुढारपण करणाऱ्या व्यक्तींबद्दल आणि विचारवंतांबद्दल ही व्याख्यान मला बोलत नाही, तर स्वातंत्र्यानंतर आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीमध्ये आणि विकासामध्ये ज्या वेगळ्या लोकांचा सहभाग लाभला अशा व्यक्तींच्या बद्दल देखील ही व्याख्यानमालेमधून बोललं जात आहे. तर ही फार उल्लेखनीय अशा प्रकारची बाब आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कामासंबंधी आणि त्यांच्या विचार विश्वाबद्दल काही एक मी मांडण्याचा किंवा आपणाशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. 2016 साली कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा दुर्दैवी स्वरूपाचा खून झाला आणि अजून देखील याचा तपास लागलेला नाही. अशी एक शोकांतिका महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेची किंवा सामाजिक सुधारणेच्या एक गतिचक्र कोणत्या दिशेने आपण घेऊन जातो आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्या भांडवली अशा रचनेमध्ये आपण वावरत आहोत. कालच आपण पाहिलं की व्यक्तींचा खाजगी अवकाश किती सीमित केला जातोय आणि तुमच्या वागण्या बोलण्यावरती, तुमच्या असण्यावरती कुणाचा तरी अदृश्य हात आहे, अदृश्य नजर तुम्हाला शोधते आहे आणि तुम्हाला ट्रॅप करते आहे. तर हा खाजगी अवकाशाचा, माणसाच्या जगण्याचा संकोच झालेला आहे, आक्रस झालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला नवभांडवली व्यवस्थेचा एक फार मोठा आक्रमण मानवी जीवनामध्ये येऊ पाहतय. याच काळामध्ये काही विचारसरणींचा की ज्या विचारसरणींच्या विरोधामध्ये पानसरे सतत बोलत आले, त्या विचारसरणीनं झालेला आज एक मोठा लार्जर अशा प्रकारचा प्रभाव आणि सामान्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न आजही किती परिघावरती ढकलले गेलेले आहेत. या प्रकारचा आणि पुन्हा त्या चळवळींचा ऱ्हास देखील आहे, मंदावलेला आहे. हे सगळं कोण खाऊन टाकताय, हे सगळं कोण करत आहे, असं एक फार अस्वस्थ करणारा कालखंड आहे. तरुणांच्या जगण्यापासून, स्त्रियांच्या प्रश्नांपासून, कष्टकऱ्यांच्या समाजापासून. आणि अशा काळामध्ये पानसऱ्यांच्या जीवन कार्याबद्दल, त्यांच्या विचार वैश्वाबद्दल काहीच बोलणार आहे. सुरुवातीला व्यक्तिगत संबंधांच्या 2-3 आठवणी मी आवर्जून सांगणार आहे, कारण आज इथे मी व्याख्यान त्यांच्या संबंधी बोलतो आहे. पण एक 2000 साल आठवत नाही, पण 10-11 साली याच महाविद्यालयामध्ये पानसरे यांच्या समवेत मी आलेलो होतो आणि इतिहास परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं. तर तो प्रवास आम्ही टेंभुर्णी, मोहोळ, सोलापूर आणि सांगोला जाताना गणपतराव देशमुख यांच्याशी आम्ही 2 तास पानसरेंनी फार अतिशय प्रेमानं चळवळीविषयी, समाजाविषयी, कामाविषयी गप्पा त्याने मारलेल्या होत्या. आणि इतिहास परिषदेचं उद्घाटन देखील इतक्या प्रभावीपणानं आणि परिणामकारक पद्धतीने त्याने केलं होतं. 2008 साली कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य मद हातकणंगलेकर यांची निवड झाली होती आणि त्यांची एक मुलाखत पानसरे यांनी शाहू स्मारक मध्ये आयोजित केली होती. प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे, प्राध्यापिका मंदा कदम आणि मी अशा तिघांनी हातकणंगलेकर सरांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत त्यांनीच आयोजित केली होती. मुलाखत संपल्यानंतर
मी ज्या पद्धतीनं किंवा आम्ही ज्या पद्धतीने बोलवतो त्याबद्दल त्यांना माझ्याबद्दल फार औत्सुक्य वाटलं आणि मला त्यांनी जवळ बोलवलं आणि पाठीवरून हात फिरवला आणि आपण भेटत राहू असं म्हणाले. एक विश्वास देणं, एक बळ देणं, नवं काही करण्यासाठी आणि सतत कामगारांचे जरी ते नेते असले, कष्टकऱ्यांचे नेते असेल, कम्युनिस्ट पक्षातले जे ते महत्वाचे नेते असली, तर एक प्रकारची कल्पक सृजनशीलता पानसरे यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि कायम रस्त्यावरच्या लढाईंसाठी सांस्कृतिक आयुध किंवा बौद्धिक स्वरूपाचा संच आपल्या लढाईला, युद्धाला बळ देणारा जवळ असावा लागतो, अशी भूमिका मांडणाऱ्या फार अपवादभूत नेत्यांच्यापैकी, विचारवंतांच्यापैकी पानसरे होते. तर या 8-10 वर्षामध्ये खूप जवळून माझा त्यांच्याशी संबंध आला आणि विशेषत्वानं पुस्तकांच्या संबंधामध्ये, लोकवाङ्मय ग्रहाच्या कामासंबंधानं, श्रमिक प्रतिष्ठानच्या ग्रंथांच्या कामासंबंधानं खूप सतत नियमित संबंध यायचा. ज्या पद्धतीची वैचारिक स्वरूपाची कामं, प्रबोधनाच्या स्वरूपाची कामं असतील, त्या अनेक कामांमध्ये कोल्हापुरातील काही मंडळींच्या बरोबर माझाही त्याच्यामध्ये सहभाग असायचा आणि या गोष्टीमधून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल, जीवनशैलीबद्दल, विचारदृष्टीबद्दल मला फार जवळून त्यांच्या काही गोष्टींचं निरीक्षण करता आलं. एखादा माणूस सामाजिक जीवनाचा एक दृष्टिकोन तुम्हाला देतो. मला त्यांच्या सहवासामध्ये अंशतः स्वरूपामध्ये जो काही दृष्टिकोन माझा तयार झाला, त्याच्यामध्ये फार मोठा वाटा गोविंद पानसरे यांच्या विचारदृष्टीचा आणि सहवासाचा आहे. छोट्या-छोट्या गोष्टींकडे आपण कसं पाहावं, चळवळींच्याकडे कसं पाहावं, आपली म्हणून स्वतःची एक राजकीय भूमिका कशा पद्धतीने आपण विकसित करायला पाहिजे, सामान्य जनतेचे प्रश्न काय असावेत आणि उपक्रमशीलता, निरंतर स्वरूपाची उपक्रमशीलता कशा प्रकारची असावी, याचा एक फार चांगला वस्तुपाठ आणि कमीत कमी पैशांमध्ये, कमीत कमी साधनांमध्ये अनेक प्रकारच्या बौद्धिक संसाधनांचा वापर करून, त्याची एक जूट करून, एक प्रकारचा सांस्कृतिक एकोप्याची भावना, राजकीय त्याचं पर्यवसन करणं आणि त्यासाठी एक बळ एकवटणं, याचा एक फार मोठा गोविंद पानसरे यांच्यामध्ये भाग होता. त्यांच्या स्वभावाविषयीच्या अतिशय हृद्य अशा आठवणी प्रवासामधल्या अनुभवांच्या बद्दल आहे. ते सांगत बसलं तर त्यांच्या कार्याकडे काही दुर्लक्ष होईल. तर मी त्यांच्या कामासंबंधानं काही इथं बोलणार आहे. कोल्हापूरमध्ये 40 नंतर कम्युनिस्ट चळवळ किंवा कामगारांची चळवळ सुरू झाली आणि गोविंद पानसरे यांचा जन्म आणि थोडंसं बालपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोल्हार या गावी गेलं होतं. प्रिन्स शाहू बोर्डिंग मध्ये कोल्हापूरला ते शिक्षणासाठी आले आणि कायमचे कोल्हापूरचे ते झाले. कोल्हापूरच्या सामाजिक जीवनाने, सामाजिक जडणघडणीने त्यांचा एक मनपिंड किंवा त्यांचा एक वैचारिक व्यूह तयार झाला होता आणि विद्यार्थी दशेमध्येच त्यांचा कामगार चळवळीशी, विद्यार्थी चळवळीशी, विद्यार्थी आंदोलनाशी फार जवळचा संबंध आला होता. विशेषत्वानं ज्या महाविद्यालयामध्ये त्यांचं शिक्षण झालं, राजाराम महाविद्यालयामध्ये, या विद्यार्थी दशेमध्येच त्यांचा फार जवळचा संबंध आला आणि 40-50 पूर्व कोल्हापुरातली ही सामाजिक चळवळ आधीच्या सत्यशोधक समाज परंपरेशी नातं सांगणारी होती. शाहू महाराजांनी ज्या पद्धतीचा प्रागतिक स्वरूपाचा वारसा कोल्हापूरच्या सामाजिक परंपरेत दिला, त्याच्यामध्ये या प्रकारची एक पार्श्वभूमी, एक प्रकारचं कोल्हापूरच्या सामाजिक जीवनाचं एक उघडेपण आणि एक प्रकारची परिवर्तनशील आणि प्रागतिक दृष्टी कोल्हापूरच्या भूमीमध्ये, त्याचा एक आपसूक अशा प्रकारचा लाभ पानसरे यांच्या बाल आणि विद्यार्थी दशेतील जडणघडणीमध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून स्थानिक प्रश्नांच्या पासून एक प्रकारचं आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं राजकीय भूमिकांचं भान पानसरेंच्या नेतृत्वामध्ये आणि विचारांमध्ये होतं. सतत लोकांबरोबर राहणं, सतत रस्त्यावरच्या लढाया करणं, सामाजिक बांधिलकी मानून कामगारांच्यासाठी त्यांचं संघटन करणं आणि चळवळ ही सतत जिवंत राहायला पाहिजे, ती प्रवाही राहायला पाहिजे, ती साकारता कामा नये, ती गोठता कामा नये, तिच्यामध्ये सतत चैतन्य असायला पाहिजे आणि तिनं दररोज नित्य नवे चळवळीच्या नेत्यानं, कार्यकर्त्यानं उभं राहायला पाहिजे, तटून उभं राहायला पाहिजे. या प्रकारचा विश्वास देणारे फार अपवादभूत असे नेते आणि असतात. तर त्याचा एक वस्तुपाठ पानसरे यांच्या चळवळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की कोल्हापूरच्या सामाजिक भूमीने पानसरे यांची जडणघडण केली. सामाजिक जीवनाला एक सन्मुख अशा त्यांच्या विद्यार्थी दशेपासून झाला होता. अगदी सामाजिक चळवळ कोल्हापूरमध्ये होती. प्रजा परिषदेचं काम होतं, ब्राह्मणेतर चळवळीचं काम होतं, अनेक विद्यार्थी आंदोलन अनुषंगिक स्वरूपाचा या काळामध्ये कामगार चळवळीमध्ये होता.
बिडी कामगारांची संघटना त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये होते. अमृत डांगे यांचा एक भव्य सत्कार 1944-44च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये झाला होता. आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं किंवा कम्युनिस्ट पक्षाचं एक युनिट 1 मे 1944 साली कोल्हापूरमध्ये. त्या दरम्यान अतिशय कामगारांच्या प्रश्नांसंबंधी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी काम करणारे खूप व्यक्ती, पानसरेंच्या आधी देखील माधवराव बागलांच्या पासून खूप मंडळी कोल्हापूरमध्ये होती. लाल निशाण पक्ष होता किंवा नवजीवन संघटना नावाची एक संस्था होती. संतराम पाटील किंवा यशवंत चव्हाण, कॉम्रेड यशवंत चव्हाण, जीवनराव सावंत आणि शेतकरी कामगार पक्षांचं कार्य देखील या 50 पूर्व कालखंडामध्ये किंवा 55 पूर्व कालखंडामध्ये कोल्हापूरमध्ये होतं. तर हा एक सगळा पानसरेंच्या विद्यार्थी दशेचा आधीचा लगतचा काळ कोल्हापूरच्या सामाजिक वारशाचा आणि चळवळीचा होता असं आपल्याला दिसतं. विद्यार्थी दशेमध्ये 1953 साली पानसरे किंवा 55च्या दरम्यान 1953 साली ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचं अधिवेशन कोल्हापूरमध्ये झालं होतं आणि त्याच्यामध्ये त्या विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस म्हणून गोविंद पानसरे यांची विद्यार्थी दशेमध्ये निवड झाली होती. आणि तिथपासून जो त्यांचा प्रवास सुरू झाला, एक राजकीय कार्यकर्ता म्हणून, राजकीय नेता म्हणून आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत मार्क्सवादी जीवनदृष्टीचा अंगीकार करणारा आणि त्याचे एक प्रत्यक्ष अतिशय दृष्टीपणानं आणि सृजनशीलपणानं एक कृती आराखडा तयार करणारा एक नेता म्हणून पानसरेंच्या जीवनाचे टप्पे आणि मुख्य म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक आंदोलनामध्ये आणि चळवळीमध्ये जसे एन डी पाटील, बाबा आढाव आणि या प्रकारचे काही थोडे नेते आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये पानसरेंचा समावेश करावा लागतो. गेल्या 40 वर्षातल्या, तरी 50-60 वर्षापर्यंतचा हा त्यांचा सामाजिक चळवळीचा कामाचा सहभाग आहे. मात्र गेल्या 40 वर्षातल्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या सामाजिक आंदोलनामध्ये फार अग्रभागी असा सहभाग पानसरे यांचा होता आणि तो कायम लिडिंग स्वरूपामध्ये राहिला. राजकीय हस्तक्षेपाच्या स्वरूपाचा, सामाजिक हस्तक्षेपाच्या स्वरूपाचा, सर्वसामान्य जनतेच्या, कष्टकऱ्यांच्या लढायांच्या साठीचा हा पानसरेंचा सहभाग होता. 1954-55 तरुणपणाच्या काळामध्ये पानसरेंनी 2 चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. एक म्हणजे गोवा मुक्ती आंदोलन आणि दुसरं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. पोर्तुगीजांच्या दडपशाही विरुद्ध आणि त्यांच्या अनिर्णित अशा अत्याचाराविरोधामध्ये गोवा मुक्ती आंदोलन झालं 60च्या दशकामध्ये. आणि ही बहुसंख्य सगळी महाराष्ट्रातली मंडळी कोल्हापूर आणि बेळगाव या 2 गावांमधून यायची आणि तिथून आंदोलनासाठी आणि सत्याग्रहासाठी जायचे. पानसरे यांनी गोवा मुक्ती आंदोलनामध्ये फार हिरिरीने सहभाग घेतला होता. बांदा आणि पत्रादेवी इथं जी सत्याग्रह झाली आणि महाराष्ट्रातल्या सत्याग्रहांच्या तुकड्या, जी प्रजा समाजवादी असेल किंवा समाजवादामध्ये असतील किंवा शेतकरी कामगार पक्ष असतील, डावे चळवळीतले लोक असतील, ही सगळी मंडळी गोव्यामध्ये प्रवेश केला आणि अनेकदा तिथे गोळीबार देखील झाला, मोर्चे निघाले, सत्याग्रह झाले. तर त्यामध्ये पानसरे यांचा गोवा मुक्ती आंदोलनामध्ये फार महत्वाचा सहभाग होता. 15 ऑगस्ट 1955 साली त्यांनी या सत्याग्रहामध्ये गोव्याच्या परिसरामध्ये भाग घेतला होता आणि जी 33 जणांची तुकडी कोल्हापूरहून गेली त्यात कॉम्रेड जानवेकर यांच्यासह शेख सनाउल्ला यांच्याबरोबर पानसरे देखील. हा एक प्रकारच्या सामूहिक स्वरूपाच्या सत्याग्रहामध्ये पानसरेने आरंभ काळामध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतरची फार महाराष्ट्रातली भाषिक आंदोलनासाठी एक मोठी चळवळ झाली, ती म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महत्वाचा सहभाग होता आणि कोल्हापूर हे माधवराव बागलांच्यामुळे लिडिंग स्वरूपाचं होतं. तर एस एन जोशींच्या पासून, समाजवादी पक्षांपासून, डाव्या पक्षांपासून पानसरे यांचा या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये फार महत्वाचा सहभाग होता. पुढच्या टप्प्यावरती भारत आणि चीनचं जे युद्ध झालं, वास्तविक पाहता आज देखील भारत चीन संदर्भाने ज्या प्रकारचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्याची रुजवात गेल्या शतकातल्या काही महत्वाच्या घडामोडींशी देखील आपल्याला. लडाख आणि अरुणाचल प्रदेशावरती चीननं जे आक्रमण केलं, त्या आक्रमणाचा निषेध म्हणून कम्युनिस्ट पक्षाने निषेध जाहीर केला आणि त्याविरुद्ध देखील मोठं आंदोलन त्या काळामध्ये केलं होतं. तर पानसरे त्या लढ्यात देखील सहभागी झाले आणि नंतरच्या दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारनं आकस ठेवून काही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली. त्या लढ्यातल्या सहभागाबद्दल पानसरेंना 13 महिन्यांची शिक्षा, तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. आणि या काळामध्ये कॉम्रेड बी टी रणदिवे किंवा त्या काळातले महाराष्ट्रातले महत्वाचे त्यांचा फार जवळून त्यांचा संबंध आला.
मार्क्सवादी दृष्टीला एक फार भक्कम आणि दूरदृष्टीचं एक मोठं आयाम देण्यामध्ये त्यांचा हा तुरुंगवास आणि या काळातला वास्तव्य फार महत्वाचं मानलं गेलं. पुढे 1965 म्हणजे प्रत्येक दशकातल्या भारतातल्या आणि सामाजिक चळवळीशी फार जवळून आणि आतून संबंध पानसरेंचा वेळेच्या टप्प्यावर आलेला आपल्याला दिसतो. जी आंदोलनं उभारली आणि ती आंदोलनं छोट्या प्रश्नांच्या पासून आंतरराष्ट्रीय प्रश्नांचं भान अधोरेखित करणारी अशी जी चळवळी आणि जी आंदोलनं होती, त्यामध्ये पानसरेंचा फार महत्वाचा सहभाग होता. 1965 साली एक फार मोठं भारतामध्ये उपासमार विरोधातलं आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये देखील कोल्हापूरमध्ये पानसरे यांनी फार मोठा लढा दिला होता. अन्नधान्यांची टंचाई होती आणि त्याचा एक तुटवडा आणि उपासमार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत होती आणि कोल्हापूरमध्ये जवळपास 30,000 लोकांचा शेका पक्ष, डाव्या पक्ष आणि पानसरे यांनी तो आंदोलन केलं होतं. त्याच्यामध्ये गोळीबार देखील झालेला होता आणि पानसरे यांना आणि इतरही काही महत्वाच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं. तर अशी प्रत्येक आणि दर नियमितपणानं चळवळी ही त्यांची ऊर्जा होती. सामान्य माणसांसाठी सतत काहीतरी करत राहावं आणि ती एक ऊर्जा भारित करत राहणं असा एक दृष्टिकोन पानसरेंच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. 1970 ला जमीन बळकाव आंदोलन झालं. जमिनींचं एककेंद्रीकरण आणि मुठभरांच्याकडे असणारी एक मोठी जमीन उद्योगपत्यांच्याकडे असेल, सरंजामी शेतकऱ्यांच्याकडे असेल किंवा मोठ्या जमीनधारकांच्याकडे असेल, तर ही जमीन आपण भूमिहीनांना द्यावी झालं आणि त्यामध्ये देखील पानसरे यांनी कोल्हापूर आणि गारगोटी परिसरामध्ये या नेतृत्व त्या आंदोलनाचं केलं होतं आणि त्यामध्ये त्यांना तुरुंगवासही झालेला होता. आणि पानसरे कायदे पंडित होते. वकिली त्यांनी पदवी घेतलेली होती आणि सातत्यानं कामगारांच्या युनियन मागणं, संघटना मागणं, कामगारांच्या न्याय प्रश्नासाठी ते कामगारांच्या केसेस लढत होते, परंतु वेगवेगळ्या कामगारांच्या संस्थात्मक पातळीच्या संघटनांची बांधणी पानसरेंनी फार जाणीवपूर्वक आणि हेतुपूर्वक केली होती. कारण कामगारांना कोणीही वाली नाहीत आणि म्हणून कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी पानसरे कायम उभे राहत होते आणि अशा प्रकारच्या अनेक युनियन्स कोल्हापूरमध्ये त्यांनी सातत्यानं मानलेल्या दिसतात. त्या युनियनचं संघटन त्यांनी फार बळकट केलं होतं आणि हे देखील पहा, न केवळ शेतकऱ्यांचं संघटन किंवा न केवळ मोठ्या वर्गाचं संघटन, तर अतिशय सामान्य जीवन जगणारा जो कार्यकर्ता आहे, उपजीविकेचा त्याचा प्रश्न आहे, अशा सामान्य कार्यकर्त्यांचं संघटन करण्यामध्ये पानसरेंचा फार महत्वाचा वाटा होता. रिक्षावाल्यांचं संघटन असेल, फेरीवाल्यांचं संघटन असेल, विक्रेत्यांचं संघटन असेल, आयटक सारखी संघटना असेल, किसान सभा असेल, महिला संघटना असेल, अशा अनेक सामान्य व्यवसाय करणाऱ्या माणसांचं एक संघटन जाणीवपूर्वक केलं. 1981 साली कोल्हापूरमध्ये रिक्षावाल्यांचं एक फार मोठं आंदोलन पानसरे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं होतं. फेरीवाल्यांचं जीवन असेल, त्यांचे प्रश्न असतील, स्टँड, रेल्वे स्टेशन किंवा कुठेही बाजारपेठांमध्ये जे हातगाडे किंवा फेरीवाले आहेत, तर त्याचं अतिशय कल्पक अशा प्रकारचं संघटन पानसरे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कोल्हापूरमध्ये फार प्रभावीपणानं केलेलं होतं. त्यांच्या मागणींसाठी आणि हक्कांसाठी सतत पानसरे लढताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर मोलकरणी स्त्रियांची संघटना हा देखील पानसरेंच्या एका जीवनदृष्टीचा किंवा कार्यपद्धतीचा एक लक्षणीय विषयच आहे. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये मोलकरणींची अत्यंत प्रभावी अशा प्रकारची संघटनेची बांधणी पानसरे यांनी केलेली होती आणि संघटित स्वरूपामध्ये त्याला एक मोठं व्यापक देखील रूप स्वरूप प्राप्त करून दिलेलं होतं. त्याचबरोबर जगताविषयी, शिक्षणाच्या प्रश्नाविषयी हे देखील की त्या कालखंडामध्ये जे महत्वाचे प्रश्न, सामाजिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील, सांस्कृतिक प्रश्न उभे राहतील, त्याविरुद्ध एक जनता तयार करणं, त्यासाठी एकोपा करणं, त्यासाठी सतत बोलत राहणं, पुस्तिका छापत राहणं, व्याख्यानं देणं, माणसांचं प्रबोधन करणं, अशा गोष्टी पानसरे कायम करत आलेले आहेत. आणि त्यांच्या कार्याची कक्षा ही सामान्य गल्लीतल्या प्रश्नांच्या पासून, गावांच्या पासून ते राज्य राष्ट्रीय प्रश्नांपर्यंतची चळवळीची व्यापकता किंवा कार्यकक्षा होती. कोल्हापूरमध्ये गोखले कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठामध्ये देखील द.ना. धनागरे हे कुलगुरू असताना जी आंदोलनं झाली, त्यामध्ये अत्यंत रास्त अशा प्रकारची भूमिका पानसरे यांनी घेतलेली होती. विशेषतः धनागरे हटाव या प्रकारची जी मोहीम सुरू झाली, त्या विरोधामध्ये देखील
पानसरे उतरले आणि धनागरे यांच्या संबंधी रास्त अशा प्रकारची भूमिका घेतली. गोखले संस्थेमध्ये देखील ज्या प्रकारचं आंदोलन झालं त्यामध्ये देखील पानसरेंचा महत्वाचा सहभाग होता. एवढंच नव्हे, धर्माच्या नावाखाली, अंधश्रद्धेच्या नावाखाली, भोंदूगिरीच्या नावाखाली ज्या पद्धतीच्या क्रिया प्रतिक्रिया उमटत राहिल्या, तर आपण संविधानाच्या जगामध्ये वावरत आहोत, जगत आहोत. राज्यघटना ही आपलं एक आधुनिक काळातलं एक महत्वाचं जगण्याचं एक महत्वाचं प्रोजेक्शन आहे आणि त्या प्रकाशामध्ये आधुनिक माणसानं वाटचाल केली पाहिजे याचं अत्यंत विवेकी अशा प्रकारचं भान पानसरेंच्या जीवनदृष्टीमध्ये होतं. आणि म्हणून कोल्हापूरमध्ये तोडकर महाराजांच्या विषयी जे आंदोलन झालं किंवा एक महायज्ञ आयोजित केला होता आणि या महायज्ञामध्ये अनेक धान्य सोडलं जाणार, अर्ध्या रूपानं दिलं जाणार होतं आणि एकीकडं सामान्य माणसाला पोटभर जेवायला मिळत नाही आणि अशा महायज्ञामध्ये इतकी वेस्ट किंवा इतक्या पद्धतीचं हे होतं याबद्दलचं एक आंदोलन पानसरे यांनी केलं होतं आणि त्यांच्या आयुष्यातलं कोल्हापूरमध्ये गाजलेलं एन.डी. पाटील आणि पानसरे यांनी केलेलं टोल नाक्यासंबंधीचं आंदोलन आणि हे आंदोलन चालू असतानाच भांडवली व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीच्या गोष्टी आधुनिक काळामध्ये निर्माण होत आहेत आणि त्या विरोधाचा एक हस्तक्षेपाचा स्वर निरंतरपणाने पानसरे करत होते. भांडवली व्यवस्था ही सामान्य माणसाला, कष्टकऱ्याला, कामगाराला नाडणारी व्यवस्था आहे आणि हा अंतर्विरोध सतत त्यांना अस्वस्थ करत होता. एका बाजूला आर्थिक रचनेला ध्रुवीकरण आणि दुसऱ्या बाजूला धार्मिक उन्मादी शक्तींचा उदय अशा दुहेरी पेचामध्ये भारतीय समाज अडकलेला आहे आणि त्या विरुद्धचा एक सामाजिक हस्तक्षेप वारंवार आणि सतत पानसरे आपल्या कृतिशील लढायांमध्ये देत होते असं आपल्याला दिसतं. आता गेल्या 40-50 वर्षातल्या महाराष्ट्रातल्या सामाजिक आंदोलनाशी पानसरे यांचा फार जवळून संबंध होता आणि त्यांचा कृतिशील स्वरूपाचा सहभाग कायम होता असं आपल्याला दिसतं. तर हे सगळं करत असताना त्यांच्या काही कामाचा एक हा अपवादभूत असा भागाचा मी वेगळेपणाचा आणि वैशिष्ट्याचा उल्लेख करतो. एक म्हणजे आयुष्यभर प्रतिक्रियात्मक स्वरूपाच्या नित्य नव्या ज्या सामाजिक समस्या उभ्या राहिल्या, सामाजिक प्रश्न उभे राहिले, जे कामगारांचे असतील, कष्टकऱ्यांचे असतील, सामान्य जनांचे असतील, त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि लढ्यासाठी सतत रस्त्यावरची आंदोलनं, चळवळी पानसरे करत राहिले. पण हे करत असताना फार कमी लोकांच्याकडे या प्रकारचं भान असतं, की न केवळ आपण लढत राहायला पाहिजे, पण आपल्या लढाईला एक बौद्धिक स्वरूपाचं सहभाग पाहायला पाहिजे आणि विशेषतः राजकीय आणि सामाजिक हक्कांची लढाई करत असताना सांस्कृतिक जीवनावर आमची पिछेहाट होता कामा नये आणि म्हणून बौद्धिक वर्गातल्या लोकांचा, सांस्कृतिक वर्गातल्या लेखकांचा गाणं ते सतत म्हणायचे, मला चळवळीसाठी गाणं हवंय म्हणायचे. तर या कवी लेखकांचा देखील या सांस्कृतिक लढायामध्ये सामान्य माणसांच्या हक्काच्या बाजूनं, समूहाच्या बाजूनं, कष्टकऱ्यांच्या बाजूनं त्यांनी आपलं गाणं लिहिलं पाहिजे, त्यांनी आपली कविता लिहिली पाहिजे, त्यांनी आपलं लेखन केलं पाहिजे आणि एका अर्थानं ललित वाङ्मयातून सामाजिक हक्काचे प्रोजेक्शन व्हायला पाहिजे. या प्रकारची द्रष्टेपण आणि दूरदृष्टी असणाऱ्या फार कमी लोकांच्याकडं या प्रकारची दृष्टी होती आणि म्हणून मी म्हणलं की पानसरेंच्या चळवळीमध्ये एक प्रकारची कल्पक सृजनशीलता होती आणि आपल्या कार्यकाळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अशा प्रकारचा एक बौद्धिक सहवास असणाऱ्या खूप चांगल्या लोकांचा सहभाग त्यांनी आपल्या चळवळीमध्ये घेतला. तुम्ही केवळ राजकीय भूमिका म्हणून यात येऊ नका, तर सामान्य माणसांचा आवाज मुखर करण्यासाठी यावा, त्याला एक लार्जर अशा स्वर देण्यासाठी या. कारण लेखक कवी हा फार समाजाचं बोलतो, समाजात घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलत राहतो आणि त्याच्याबद्दलची एक आस्था आणि जिव्हाळा भाव पानसरेंच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि दृष्टेपणामध्ये होता आणि आपल्या सामाजिक जागृतीचा एक भाग, प्रबोधनाचा एक भाग म्हणून त्यांना ह्या सामाजिक चळवळी फार महत्वाच्या वाटत होत्या आणि या दृष्टिकोनातून त्यांनी काही संस्थात्मक पातळीवरती फार महत्वाचं काम केलं. 1977 साली इचलकरंजीला समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली आणि त्यामध्ये कॉम्रेड भाई एन.डी. पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि म. द. देशपांडे यांचा फार महत्वाचा सहभाग होता. महाराष्ट्रात शास्त्रीय समाजवादाचे खुले ज्ञानपीठ उभं करण्यासाठी फार महत्वाची भूमिका समाजवादी प्रबोधिनीने बजावलेली आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय आंतररचनांचा आणि घडणीचा विकास करणारे एक खुलं ज्ञानपीठ इचलकरंजीमध्ये उभं राहिलं आणि दरवर्षी वेगळ्या सामाजिक प्रश्नांसंबंधी, राजकीय प्रश्नांसंबंधी, सांस्कृतिक प्रश्नांसंबंधी खुली चर्चा इचलकरंजीला होत आली आणि
त्याचं फलस्वरूप म्हणून ग्रंथरूपाने देखील काही लेखन मोठ्या प्रमाणामध्ये या संस्थेनं प्रकाशित केलं. तर समाज जागृतीसाठी या प्रकारचा एक संस्थात्मक व्यवहार देखील आणि लोकांचा सहभाग देखील त्यांना फार महत्वाचा वाटत होता. श्रमिक प्रतिष्ठानची कोल्हापूरमध्ये स्थापना केली आणि एक प्रबोधनाचं विचारपूट पानसरे सतत चळवळीमध्ये आणि कामामध्ये समांतर पर्याय शोधताय दिसतायत. मी हे करू शकतो, मी माझ्या गावातल्या लोकांना घेऊन हे करू शकतो आणि त्या प्रकारच्या अशा प्रकारच्या संस्थात्मक कामाची निर्मिती पानसरेने केली. श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं फार महत्वाची पुस्तकं आणि व्याख्यानमाला महाराष्ट्रामध्ये झाली. अगदी भालचंद्र नेमाडे यांच्यापासून त्याने एक नामवंत सामाजिक प्रफुल्ल बेडवा यांच्यापासून फार महत्वाची व्याख्यानं आणि ग्रंथलेखन श्रमिक प्रतींच्या आणि एका अर्थानं लुप्त होत असलेल्या वैचारिक प्रबोधनाचा एक ट्रेंड सेट नव्यानं पुनर्स्थापना पानसरे आणि महाराष्ट्रामध्ये वैचारिक प्रबोधनाला बळ देणाऱ्या विचारपीठांची निर्मिती करणं आणि या प्रकारचा एक प्लॅटफॉर्म नव्यानं महाराष्ट्रामध्ये पानसरे यांनी पुनर्स्थापित केला. एक कामगारांचा नेता, कम्युनिस्ट चळवळीतला एक नेता या प्रकारचं एक दृष्टिकोनाचं भान देत राहतो, हे मला फार महत्वाचं वाटतं. त्याच पद्धतीनं कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला त्यांनी सुरू केली की दरवर्षी महाराष्ट्रातली फार महत्वाची वैचारिक स्वरूपाची व्याख्यानमाला त्यांनी उभी केली. हे देखील त्यांचं एक वेगळेपण आहे. 2006-07च्या दरम्यान पानसरेंच्या मनामध्ये अण्णाभाऊ साठ्यांचं गाणं आणि त्यांचं हत्यार आणि शस्त्र आणि जगबदल घालून सांगून गेले भीमराव, हे युद्धशास्त्र अण्णाभाऊंचं पानसरेंना फार खुणावं आणि अण्णाभाऊ साठेंची उपेक्षा आणि वंचना महाराष्ट्रानं ज्या पद्धतीने केली त्याचा एक अपराध भाव म्हणून अण्णाभाऊंच्या कामाकडे पुन्हा एकदा मला महाराष्ट्राचं लक्ष वेधायचं आहे. आणि दरवर्षी त्यांच्या नावाचं साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या 7 वेगळ्या भागांमध्ये घेतलं. त्या पाठीमागे देखील एका व्यक्तीच्या नावाने मी संमेलन घेतो आहे, त्यावर टीका देखील काही प्रमाणामध्ये झाली. पण ते केवळ व्यक्ती केंद्रीय असेल तरी आजच्या काळाला आणि भांडवली रचनेला आणि सामाजिक ध्रुवीकरणाला प्रतिगामी शक्तींना विरोध करणाऱ्या सामाजिक आणि वैचारिक बळ देणाऱ्या साहित्य संमेलनाचं एक विचारपीठ म्हणून अण्णाभाऊंचं पानसरेंनी पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक केलं. नाशिक, नगर, कोल्हापूर, सावंतवाडी अशा अनेक ठिकाणी त्यांनी फार अभूतपूर्व अशा प्रकारची साहित्य संमेलनं केली आणि या साहित्य संमेलनानिमित्तानं अण्णाभाऊंच्या निवडक वाङ्मयाचे खंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशित केलं. आणि जिथं अजूनही अंधार आहे, उजेड अजून गेलेला नाहीये, तिथं अण्णाभाऊंचं गाणं गेलं पाहिजे, अण्णाभाऊंचा विचार गेला पाहिजे, अण्णाभाऊंच्या प्रबोधनाची परंपरा गेली पाहिजे, अण्णाभाऊंचा फकीरा त्या झोपडीपर्यंत गेला पाहिजे. हे फार चांगली धारणा पानसरेंच्या दृष्टीमध्ये होती आणि अशी 7 संमेलनं फार चांगल्या आणि कल्पक पद्धतीनं पानसरे यांनी घेतली. अगदी त्यांच्या 75च्या कार्यक्रम ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये फार भव्य प्रमाणामध्ये झाला. आपण पाहतो अनेक राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातल्या लोकांच्या अमृत महोत्सवी समारंभ गौरवाचे, इतक्या कौतुकाचे, इतक्या उत्साही हंडे झोबऱ्यांच्या वैभवाचे होत राहतात. पानसरे फार जाणीवपूर्वक एक गोष्ट केली, कौतुकापेक्षा त्यांनी एक कल्पना केली, कामगारांच्या छोट्या वर्गणीमधून जो निधी जमा झाला होता त्याच्यातून, या अमृत महोत्सवी निधीमधून त्यांनी महाराष्ट्रातल्या डाव्या चळवळीचा इतिहास करणारा एक मोठा दस्तऐवज उपलब्ध करून दिला. अनेक लोकांच्या मागे लागून त्यांनी जवळपास 70 छोटी मोठी पुस्तकं तिनं छापली अमृत महोत्सवानिमित्तानं. ही फार उल्लेखनीय अशा प्रकारची गोष्ट आहे. डाव्या चळवळीचा किंवा सामाजिक आंदोलनाचा इतिहास फारसा लोकांना माहित नाही. अशा स्थानिक कार्यकर्त्यांच्या पासून राज्य आणि राष्ट्र नेत्यांपर्यंतचा इतिहास पानसरेंनी एक 70 पुस्तकांमधून लिहून घेतला. एक ऐतिहासिक ग्रंथाच्या पातळीवरची किंवा सामाजिक इतिहासावरची फार महत्वाची कर्तबगारी पानसरे यांनी केली होती. तर हा एक त्यांच्या कामाचा एक मला फार महत्वाचा पैलू. तर आपल्या सामाजिक आणि आंदोलन आणि चळवळीला एक वैचारिक बळ देणाऱ्या संस्थात्मक कार्याची निर्मिती करणं हा एक त्यांचा फार महत्वाचा भाग होता. या त्यांच्या कामानंतर त्यांच्या विचार विश्वाकडे एक 10 मिनिटांमध्ये सांगतो आणि मी समारोप करेन. प्रत्यक्ष कृतीशील स्वरूपाच्या चळवळी आणि आंदोलनं कायम आयुष्यभर पानसरे यांनी केली, पण त्याचबरोबर एक स्वतः सजग नागरिक म्हणून, एक विवेकी माणूस म्हणून, एक विवेकी विचारवंत म्हणून पानसरे यांनी सातत्यानं वैचारिक स्वरूपाचं आणि फार महत्वाचं लेखन महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. त्यांचं बहुतांश लेखन एक मार्क्सवादी
दृष्टिकोनाचा एक प्रकल्प म्हणून देखील आपण त्याकडे पाहू शकतो. इतिहास लेखनाची एक वेगळी दृष्टी त्यांनी नव्या काळामध्ये दिली. समाज प्रबोधकांची ही भूमिका होती आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या कालखंडामध्ये ज्या समस्या किंवा प्रश्न निर्माण झाल्या, त्याच्या समर्थनाच्या विरोधामध्ये, बहुतांश वेळा विरोधामध्ये किंवा त्याची चांगली बाजू आणि योग्य बाजू काय आहे आणि अयोग्य काय आहे, हे सांगण्यासाठी पानसरेंचं लेखन झालेलं आहे. एक प्रकारच्या कथात्मक स्वरूपाच्या लेखनाचा मोठा ऐवज पानसरेंनी दिलेला आहे. तो शेती प्रश्नांपासून, मंडल आयोगापासून, राखीव आयोगापासून, महिलांच्या प्रश्नांपासून, शेतीमालाच्या भावापासून ते उद्योग आणि भांडवली व्यवस्थेपासून जागतिकीकरणापर्यंत सोर्स पानसरे यांच्या सबंध विचार विश्वामध्ये किंवा लेखन विश्वामध्ये आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाटचालीमधल्या गेल्या अर्धशतकातल्या भारतीय आणि जागतिक समाजाच्या वाटचालीचे संदर्भ क्षेत्र पानसरे यांच्या सबंध लेखनाला आणि विचारभूमी पाठीमागे. एका अर्थानं ते ज्या पद्धतीचं कार्य करत होते, ज्या प्रकारच्या लढाया करत होते, त्याला पूरक ठरावं, त्याला पोषक ठरावं, पुढे घेऊन जाणारं अशा प्रकारचं लेखन आणि विचार मांडणी पानसरे सतत करताना आले आपल्याला दिसतात. एक 3 सूत्रांबद्दल इथं फक्त जाताना केवळ उल्लेख करतो. एक म्हणजे मार्क्सवाद हा किंवा ती विचारदृष्टी त्यांच्या आयुष्यभर त्यांनी जोपासलेली, जपलेली होती आणि या दृष्टिबिंदूतून, या आयडिओलॉजी मधून सामाजिक जीवनाचा, व्यक्ती प्रश्नांचा आणि राजकीय जाणीवांचा, सामाजिक सांस्कृतिक जाणीवांचा सतत ते विचार करताना आपल्याला दिसतात. आणि मार्क्सवादाची तोंडवळ, मार्क्सवाद म्हणजे काय? दरवर्षी ते तरुण मुलांसाठी, कामगारांच्यासाठी, मोलकरणींच्यासाठी, रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांसाठी मार्क्सवादाची ओळख करून देणारी व्याख्यानं किंवा शिबिरं घ्यायची आणि इतक्या सोप्या, सुगम, सुबोध पद्धतीनं मार्क्सवादाचा आरोप आणि त्याचा संदर्भ सतत आजच्या काळाशी, वर्तमानाशी ते जोडताना दिसतात. वर्तमानाच्या लढायांसाठी, हक्कांसाठी मार्क्स आम्हाला काय देऊ पाहतो, मार्क्सचं दृष्टेपण, मार्क्सची स्वप्नभूमी काय होती आणि शेवटच्या माणसांपर्यंत, अखेरच्या माणसांपर्यंत हे मला घेऊन जायचं आणि हे मार्क्सवादानं जे एक नवं दर्शन आधुनिक कालखंडामध्ये, जगभरामध्ये दिलं, तर त्या मार्क्सवादाच्या दृष्टीमध्ये गोविंद पानसरे आपली एक विचारभूमी सांगताना, दिसताना आपल्याला दिसतात आणि म्हणून मार्क्सवादी विचारदृष्टी हा त्यांच्या एकूण लेखनाचा किंवा विचार विश्वाचा एक महत्वाचा भाग असा आपल्याला दिसतो. त्यांची सामाजिक सुधारणेसंबंधी की जी धारणा होती, अगदी या संबंधानं त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलं, मार्क्सवादाचा परिचय आणि त्याची एक ओळ होण्याचं, की त्यांच्या या प्रबोधन प्रकल्पामध्ये कितीतरी मंडळी तयार झालेले आहेत आणि ते ज्या पद्धतीने बोलतात, ज्या पद्धतीने सांगतात, मार्क्सचा ज्या पद्धतीने परिचय करून देतात, समाज विग्रह काय आहे, गरिबी आणि श्रीमंती मधला भेद काय आहे, भांडवली रचना काय आहे, समाज इतिहास काय आहे, या सगळ्या प्रश्नांच्या चहूबाजूंनी एक चौफेर स्वरूपाचं ज्ञान आणि माहिती लोकांच्या पर्यंत आपण कसं घेऊन जायला पाहिजे, न केवळ अकॅडमिक स्वरूपाचं, न केवळ शब्दांच्या तांत्रिक खटापटी न करता अत्यंत सोप्या उदाहरणांचं मार्क्सवादाचं एक प्रारूप गोविंद पानसरे सतत आपल्या भाषणांमधून आणि लेखनामधून मांडत आले. त्यांच्या सबंध लेखनाच्या पाठीमाग मार्क्सवादी जीवन दृष्टीचा आणि विचार विश्वाचा एक भक्कम अशा प्रकारचा पृष्ठभूमी होता असं आपल्याला दिसतं आणि म्हणून मार्क्सवादाचा मी जाणीवपूर्वक उल्लेख केला. यानंतर पानसरेंच्या एक समाजाकडं किंवा जागतिक राजकारणाकडे पाहण्याची एक विशिष्ट अशा प्रकारची इतिहास दृष्टी होती. इतिहास कशासाठी असतो, इतिहासाचा वापर काय असतो. शेजवलकरांनी फार चांगलं म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या मानगुटीवर इतिहासाचा संबंध बसलेला आहे, भूत बसलेला आहे आणि हे भूत उतरत नाही, आज देखील उतरत नाही. ज्या पद्धतीचं अभिमानांचे टकराव आजच्या काळामध्ये आपल्याला दिसतात, वेगळ्या ज्ञाती संबंधामध्ये महापुरुषांच्या नावानं ज्या पद्धतीचे टकराव, अस्मितांचे टकराव आपल्या सामाजिक जीवनामध्ये पाहायला मिळतात. भूतकाळ आणि इतिहास काळ कशासाठी असतो, तो केवळ गुरांचा इतिहास नसतो, वैभवाचा इतिहास नसतो, तर वर्तमानाला आणि भविष्याला काही बळ देणारी इतिहासाची काही बीज आपण लगतच्या काळामध्ये घेऊ शकतो का, याचा एक वस्तुपाठ इतिहासामधून शोधावा लागतो, अशी एक पानसरेंची धारणा होती. आणि या दृष्टीनं छत्रपती शिवाजी आणि शाहू महाराजांच्या संबंधी किंवा अन्य निमित्तानं देखील आणि म्हणून त्यांच्या विचार विश्वापाठीमागे इतिहास दृष्टी हा एक फार महत्वाचा भाग होता आणि ही
इतिहास दृष्टी एका प्रबोधनकाराची इतिहास दृष्टी होती. समाज शिक्षा त्याच्यामध्ये होती. इतिहास हा भांडणाचा इतिहास नसतो, कलहाचा इतिहास नसतो, धर्म अस्मितांचा इतिहास नसतो, ज्ञाती अस्मितांचा इतिहास नसतो. तर तो पुढे घेऊन जाणारा असतो आणि एक प्रकारचं आधुनिकतेचं आणि समतेचं राज्य स्थापित करणारी एक इतिहास दृष्टी पानसरे यांच्या इतिहास दृष्टीमध्ये होती. 1985-84 दरम्यान त्यांनी शिवाजीवरती व्याख्यानं द्यायला सुरू केली. अगदी शिवाजी कोण होता या त्यांच्या शीर्षकाबद्दल देखील काही कर्मठ लोकांनी खूप निषेध देखील केला आपल्याला दिसतो. पण हे म्हणण्यापाठीमागं खरा शिवाजीचं प्रतिमान महाराष्ट्रामध्ये गेल्या 200 वर्षामध्ये ज्या पद्धतीने वापरलं गेलं खेळामध्ये, रूपकांच्या खेळामध्ये या प्रतीकांचा ज्या पद्धतीने वापर झाला, 19व्या शतकामध्ये कसा झाला होता, महात्मा फुल्यांच्या कुळवाडी भूषणपासूनचा शिवाजीचा धागा सुटला आणि तो पुढं पुरंदरेंच्या किंवा आणखी धर्मास्मितांच्या बाजूला गेल्यामुळं शिवाजी प्रतिमानांचा वापर, राजकीय वापर, सांस्कृतिक वापर कसा केला गेला. लोकप्रिय साहित्यामध्ये पॉप्युलर लिटरेचर मधून आणि सिनेमामधून देखील शिवाजीचा वापर ज्या पद्धतीने झाला त्या मधून एक प्रकारचा लोकधर्मी आणि निधर्मी अशा स्वरूपाचा समतेचं राज्य स्थापित करू पाहणाऱ्या शिवाजीची प्रतिमा आणि ज्याला एक मार्क्सवादी इतिहास दृष्टीचा एक फार मोठा अशा शिवप्रतिमांची पुनर्स्थापना गोविंद पानसरे शिवाजी कोण होता म्हणून केल्या. 1988 साली ही पुस्तिका प्रकाशित झाली आणि आजवर 3 लाखाहून किंवा लाखो प्रती या पुस्तकाच्या आवृत्ती निघालेल्या आहेत आणि इतक्या लोकांनी तरुण पिढीवरती देखील या पुस्तकाचा प्रभाव आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे देखील लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारा एक सर्वांचा राजा, रयतेचा राजा म्हणून आणि प्रबोधन काळाला किंवा सामाजिक चळवळीचा राज्य होत असताना धार्मिक अस्मितांची फेरमांडणी ज्या काळामध्ये होत होता त्या काळामध्ये पानसरे शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचं महत्व प्रतिपादन करतायत. राज्यघटनेच्या प्रारूपामध्ये ज्या पद्धतींचा मूल्यांचा जयघोष होता किंवा उच्चार होता त्याला एक सपोर्टिव्ह स्वरूपाचा या प्रतीकांचा वारंवार पानसरे यांनी आपल्या विचार दृष्टीमध्ये लेखनामधून मांडणी केलेली दिसते. वतनदार आणि सामान्य माणसं, राजेशाही विरुद्ध लोकशाही, एकाधिकारशाही विरुद्ध समता, जुलूम आणि न्याय आणि रयतेचा राजा अशा एका द्वंद्व प्रतिमान म्हणून शिवाजीची प्रतिमान पानसरेंनी मांडली. शिवाजी आणि मुस्लिम द्वेष्टे हा जो एक भ्रम किंवा गैरसमज पसरविण्यात आला होता त्याचं एक निपक्षपाती आणि तटस्थपणानं देखील एक मांडणी शिवाजी महाराजांच्या त्यांच्या त्या पुस्तकामध्ये आहे असं आपल्याला दिसतं. तर शिवाजी महाराजांचे कर्तेपण म्हणजे हे धर्मप्रेरणा होती, धर्मश्रद्धा होती की राज्य स्टेट या अर्थानं देखील ते पाहतात. एक लोककल्याणकारी राजा म्हणून पानसरे शिवाजी पाहतात. तर त्या अर्थानं छत्रपती शिवाजींकडे पाहण्याची एक नवी दृष्टी 20व्या शतकाच्या शेवटच्या 2-3 दशकामध्ये पानसरेने दिली आणि शिवाजी हा एक लोकधर्मी आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारा, लोकांच्या गवतालाही आणि भाजीच्या पेंडीलाही हात न लावणारा, सामान्य सैनिकांच्या मध्ये आत्मबळ निर्माण करणारा एक लोकशाहीवादी राजा होता. आणि या शिवाजीचे एक दृष्टेपण पानसरेंनी खूप जोरकसपणानं खूप त्यांना निषेध किंवा त्याबद्दल खूप त्यांना अडथळे देखील आणले गेले. पण आयुष्यभर शिवाजींचा एक प्रबोधनाचा काळाचा एक प्रकल्प म्हणून पानसरे कायम सांगत आले. त्याच पद्धतीनं छत्रपती शाहू महाराज वसा आणि वारसा हा देखील एक भाग सतत पानसरे सांगत आले. विषम काळामध्ये, आधुनिक काळामध्ये महाराष्ट्राला एक सामाजिक पुनर्रचनेचा आणि सामाजिक प्रागतिक विचारांचा चेहरा ज्या महापुरुषांना दिला त्या छत्रपती शाहू महाराजांच्या संबंध देखील सातत्यानं होत आले, लिहित आले. तर आणि हे देखील पुन्हा की न केवळ महापुरुषांचा जयघोष करून चालणार आहे तर त्याच्या कृती संबंधी, सामाजिक परिवर्तनासंबंधी, न्यायाच्या संकल्पनेविषयी, समतेच्या संकल्पनेविषयी जी भूमिका शाहू महाराजांनी मांडली आणि घेतली त्याचा एक पुनर्आठवण आणि पुनर्प्रेरणा आजच्या आमच्या समाजाला यायला पाहिजे. आणि कामगारांच्या प्रश्नांपासून, शिक्षणापासून ते राखीव जागांच्या पासून ते अगदी आर्थिक धोरणापासून आणि गुन्हेगारांच्या जमातीपासून एक सामाजिक सुधारणेचं एक नवपर्व महाराष्ट्रामध्ये ज्या महापुरुषांना आलं त्या शाहू महाराजांच्या स्मरण आणि त्याचं एक पुनर्आठवण पानसरे यांच्या लेखन दृष्टीमध्ये होतं असं आपल्याला दिसतं.
हे सगळं सांगत असताना पानसरेंची स्वतः वागण्याची, बोलण्याची एक विशिष्ट पद्धत होती. अतिशय साधी आणि निरलस अशा प्रकारची. त्यांची भाषणं आजही तुम्ही YouTubeवरनं काढून आणा. ज्या पद्धतीचं त्यांनी संवादशास्त्र विकसित केलं होतं, ते सामान्य माणसांच्या जगण्याला फार जवळ जाणार होतं. अतिशय सोप्या पद्धतीनं, सुलभ पद्धतीनं त्यांचं संभाषित असायचं, संवाद असायचा. खूप दीर्घ पल्ल्याची, खूप अकॅडमिक स्वरूपाची चर्चा त्यांची ती नसायची. आणि हे हे हा विचार सामान्य माणसाला, कार्यकर्त्याला, विद्यार्थ्याला, तरुणांना समजला पाहिजे. आणि एक प्रकारच्या प्रश्नोत्तराची शैली आणि प्रस्थापित व्यवस्थेचं कोणतंही बंधन किंवा त्या कानुनांचं कोणतंही दडपण न घेता खूप थेटपणानं बोलण्याची एक त्यांची पद्धत होती. आणि ही मुक्त संवादाची विकसित केली होती. त्यांचा आणि आपला धर्म एक आहे काय? त्यांचं राजकारण आणि आपलं राजकारण एक आहे काय? न्यायमूर्तींचा न्याय कोणी करावा? या प्रकारच्या अत्यंत सुलभ आणि प्रश्नोत्तर संवादाचं एक संवादशास्त्र पानसरेंनी विकसित केल्यावर त्याचा खूप ठाशीव अशा प्रकारचा परिणाम आणि प्रभाव दीर्घकाळ राहायचा. मला हे जनमत बदलावायचं आहे. त्याच्या विचारभूमीमध्ये पालट करायचा आहे. त्याच्या विचार कक्षेमध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे. आणि त्यासाठी खूप हेतुपूर्वक आणि जाणीवपूर्वक अशा प्रकारची संवाद शैली पानसरे यांनी विकसित केली होती. तर ती अपवादभूत अशा प्रकारची संवाद शैली होती. शेवटाकडं येत असताना पानसरे यांच्या 2 गोष्टींचा उल्लेख करतो आणि मी समारोप करतो. पानसरे कार्यामध्ये आणि विचार विश्वामध्ये 2 गोष्टींचा भाग दिसतो. एक म्हणजे कृतिशील अशा सामाजिक आंदोलनामध्ये त्यांचा फार महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. आणि तो यांना यासाठी महत्वाचा वाटत होता की सामाजिक हस्तक्षेपाच्या स्वरूपाचा होता. हे बिघडलेलं आहे, हे अन्यायी आहे, हे बरोबर नाही आणि हे दुरुस्त करायचं आहे, हे न्यायी करायचं आहे. या विवेकाच्या प्रश्नावरती सतत ते रस्त्यावरच्या लढाया किंवा आंदोलनं करत आले आपल्याला दिसतात. रोटी प्यारी आहे, परंतु आणखी काहीतरी हवे आहे आणि त्यासाठी माझी घडवीत आहे. एक क्रांतीशास्त्र मार्क्स दिलेला आहे आणि त्याच्या दृष्टीमध्ये समाज बदलासाठी या चळवळीच्या वाटत होत्या आणि ते करत राहिले. त्यांच्या या विचार कक्षेमध्ये आणखी एक भाग दिसतो म्हणजे तो म्हणजे प्रबोधनकाराचा, जो 20व्या शतकाच्या अंतकाळामध्ये आणि 21व्या शतकामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे. एक समाज शिक्षकाची भूमी, प्रबोधकाची भूमिका पानसरेंच्या जीवन कार्यामध्ये आणि विचार विश्वामध्ये सातत्यानं दिसतं. इतिहास, समाज, राजकारण आणि सांस्कृतिक जीवन यांना सतत बळ देणं, पर्याय देत राहणं, नव्या गोष्टी करत राहणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं. आणि एक शब्द ते वारंवार वापरायचे. आपण सामाजिक लढाया करत असताना शत्रू मित्र विवेक केला पाहिजे. आणि याचं भान जोपर्यंत आपल्याला येत नाही, तर या शत्रू मित्र विवेकाच्या अंगानं आपण सामाजिक प्रश्नांसंबंधी आणि सामाजिक जीवनासंबंधी तर एक प्रकारच्या प्रत्यक्ष स्वरूपाचा सामाजिक कार्यातला सहभाग आणि प्रबोधकाची भूमिका अशी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एकवटलेली होती. त्यांच्या बरोबर वागताना, बोलताना इतकं निखळपणानं, इतकं स्वच्छपणानं, इतकं पारदर्शीपणानं सामाजिक जीवनाचं आणि फार सुजनत्वानं ज्या अन्यायी प्रश्नांवर ज्या संघर्षानं, ज्या आक्रमणानं ते उभं राहत होते, तितक्याच एखाद्या भावप्रसंगी अतिशय हळुवारपणानं ते उभे राहायचे. तर त्याची एक आठवण आम्ही सोलापूरला एकदा गाडीत जात असताना पंढरपूरनं नदी पार करत होतो. जुन्या नदीचा तो पूल होता आणि नदीचं पाणी खळाळताना हे ईश्वराविषयी मी कधी त्यांना कधी कुठल्या देवळामध्ये किंवा ईश्वराला नमस्कार करताना कधी मी पाहिलेलं नाही. पण ते उमाताईंना त्यांच्या पत्नीला म्हणाले की उमा ग, ही चंद्रभागा कशी खळाळते बघ. तर इतकी भावपूर्ण हृदयपणा, एक सुसंस्कृत हृदयपणा पानसरेंच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. भूमिकांच्या अतिशय सुस्पष्टता आणि अपवादभूत अशा प्रकारचा ठामपणा त्यांच्या भूमिकांमध्ये होता. अगदी रिफ्रेशरला आम्ही एक व्याख्यानाला त्यांनी बोलवतो आणि आणखी घरी त्यांच्याशी गप्पा मारत असताना मिथकांच्या आणि प्रतीकांच्या फुल्याने ज्या पद्धतीचा अंतरछेद घेतला, तर पानसरेंची म्हणून देखील समाज इतिहास वाचनाकडे किंवा पुराण परंपरेकडे पाहण्याची दृष्टी होती. ताजमहलचं ज्या पद्धतीचं उदात्तीकरण किंवा गौरवीकरण केलं होतं. साहिर लुधियानवी हे त्यांचे फार आवडते कवी होते. नारायण सुर्वे, बाबुराव बागुल जसे कवी आवडीचे होते. तर हिंदीतले साहिर लुधियानवी
बऱ्याचदा आनंदाच्या किंवा अत्यंत आल्हाददायक प्रसंगी ते गाणं गुणगुणायचंय आणि त्यामध्ये देखील त्यांच्या भूमिकांचा फार सुस्पष्टपणा आहे. साहिल लुधियानीचं ते ताजमहलच्या संबंधातलं की तो प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतोय. काय म्हणतोय की हे चमनचार, ये जमुना का किनारा, ये महल, ये मुनक्कश दरो दीवार, ये मेहराब, ये ताक, एक शहंशाह ने दौलत का सहारा लेकर हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मजाक, मेरे महबूब कहीं और मिलाकर मुझसे. तर मेरे महबूब कहीं और मिलाकर मुझसे या प्रकारची एक वर्ग जाणीव शोषणाच्या बद्दलची आणि त्याबद्दलचा एक उन्नत आणि उदात्त अशा प्रकारचा स्वर पानसरेंच्या जीवनदृष्टीमध्ये होता. साहिल लुधियानीचीच एक कविता आहे आणि ते देखील वारंवार ते गुणगुणायचे. ते वारंवार अशा चळवळी ते म्हणायचे की मला चळवळीचं गाणं द्या, मला आंदोलनाचं गाणं द्या म्हणायचे. आंदोलनाला शब्द द्या आणि जे सामूहिक अपिलिंग अशा प्रकारचे असतील. तर एक प्रकारच्या मार्क्सवादी जीवनदृष्टीमध्ये जे एक दृष्टीकोन असतं आशावाद, की उद्याचा कधी ना कधी कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या लढाईमधून एक आनंदाचा दिवस येईल. एक क्रांतीच्या लढाईमधून उद्याचा सुंदर दिवस हा आपल्यासाठी असेल, आपला असेल, कामगारांचा असेल, सामान्य माणसांचा. तर ती कविता एक फार गुणगुणायची आणि ती त्यांच्या जीवनदृष्टीशी द्योतक होती. त्या कवितेचे शब्द असे होते, विस्ताराने मी सांगतो की लुधियानीची ही कविता आहे की संसार के सारे मेहनत कश खेतों से मिलों से निकलेंगे, बेघर सभी इंसान तारीफ दिलों से निकलेंगे, दुनिया और खुशहाली के फूलों से सजाई जाएगी, वो सुबह हम ही से आएगी, इन काली सदियों के सर से जब रात का आंचल ढलेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा, जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएंगी, वो सुबह कभी तो आएगी. तर या वो सुबह कभी तो आएगी यासाठी अतिशय तटून सामाजिक प्रश्नांसंबंधी निश्चित अशा वैचारिक भूमिका घेऊन लढा देणारा 20व्या शतकातल्या शेवटच्या आणि 21व्या शतकातल्या पहिल्या 2 दशकातल्या अर्धशतकभर कष्टकऱ्यांच्या, सामान्यांच्या लढाई आणि आंदोलनं आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि त्यासाठी एक वैचारिक बळ आणि प्रेरणा आणि संस्थात्मक स्वरूपाचं एक मोठं प्रारूप महाराष्ट्राला निर्माण करून दिलं. आणि तुम्ही आम्ही आज ज्या काळामध्ये जगतोय, चळवळींचा संतपणा आणि अस्तंगतपणा ही सगळी पेछूट अशा प्रकारची भांडवली रचना चळवळींना, विचारांना, विवेकाला खाऊन टाकते. असं एक राक्षसी वरवंटा आज तुमच्या आमच्या सगळ्या जगण्यावर आहे. आणि अशा काळामध्ये पानसरेंच्या विचारांचं स्मरण आजच्या सामाजिक चळवळीला आणि तरुण पिढीला प्रेरणा देईल असा एक मोठा वस्तुपाठ त्यांच्या संबंध जीवन दृष्टीमध्ये, कार्यपद्धतीमध्ये आणि लेखन दृष्टीमध्ये असं मला वाटतो. विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयानं त्यांच्या कार्याचं आधुनिक महाराष्ट्रामध्ये काय स्थान आहे या संबंधी मला काही मांडण्याची. सर, आपण एक महत्वाची आठवण या निमित्तानं सांगितली होती. त्या आठवणी होती की 2012 साली इतिहास परिषदेच्या निमित्तानं ज्यावेळेस अण्णा इथं आले होते, खरं तर आम्ही अण्णांशी बोललोच नव्हतो फोनवर. प्रत्यक्षात तुझ्याशीच आम्ही संपर्क करून केवळ तुझ्या माध्यमातून अण्णा इथं कॉलेजमध्ये आले आणि या उद्घाटनाच्या सत्रामध्ये मी असं म्हणालो होतो की सर, आमचं हे कॉलेज खूप कोपऱ्यातलं एक छोटं कॉलेज आहे, एका ग्रामीण परिसरातलं कॉलेज आहे. तर याला उत्तर देताना पानसरे सर पुन्हा असं म्हणाले होते की तुम्ही असं समजू नका की कोपऱ्यातलं कॉलेज आहे, कोपऱ्यातल्या छोट्या छोट्या कॉलेजमधून इतिहास घडत असतो. तर असा इतिहास घडवणारे पानसरे सर आपल्या महाविद्यालयामध्ये केवळ तुझ्या आणि तुझ्यामुळेच आले होते. हा जो यज्ञ विचाराचा आम्ही सुरू केलेला आहे, खरं तर या सगळ्या पॅन्डेमिक काळामध्ये 12 मार्चला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सुरुवातीला असं ठरवलं होतं की 4-5 व्याख्यानं फक्त घेऊया. पण नंतर लोकांचा प्रतिसाद पाहता आणि महाराष्ट्राच्या स्थापनेला 61 वर्ष झालेली आहेत हे लक्षात आल्यानंतर आम्ही असं ठरवलं होतं की आपण 61 व्याख्यानं घेऊया. 1 सप्टेंबरला आमच्या संस्थेचे संस्थापक आमदार आदरणीय बबनदादा शिंदे यांचा 1 सप्टेंबरला वाढदिवस असतो. त्यांनीही या तालुक्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आणि जिल्हाभर पाणी लोकांना देण्याचं काम केलेलं आणि मग त्या दिवशी आपण 61व्या व्याख्यानाचा समारोप करूया अशा स्वरूपाची एक भूमिका या आधुनिक महाराष्ट्र शिल्पकारच्या निमित्तानं आम्ही घेतली होती. आणि ही भूमिका घेताना आणखी एक सगळ्यात महत्वाचा विचार आमच्या पुढे असा होता की
जी वेल नोन पर्सनॅलिटी आहेत त्या लोकांच्या पुढे न आणता एक काही महत्वाचे की जे दुर्लक्षित आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्र घडवलेलं आहे असे विचारवंत लोकांच्या पुढे आणावेत. आणि हे सगळं आणताना आज तू 41वे हे व्याख्यान इथं दिलेलं आहे आणि आज मुद्दाम आवर्जून मी बोलतो आहे कारण आज या व्याख्यानाला आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दादा हजर आहेत आणि गेले 20-25 व्याख्यानं जेव्हा आम्ही हे झूमवर सुरू केलं तेव्हापासून आमच्या कारखान्याचे संचालक प्रभाकर काका कुटे, डॉक्टर राजेंद्र दास, आमचे विकासराव शिंदे ज्यांना आम्ही पिंटू मालक म्हणतो, ते सगळे या कार्यक्रमाला सातत्यानं उपस्थित आहेत आणि प्रत्येक व्याख्यानामध्ये आम्हाला ऐकणाऱ्यांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रदीप मोहिते असतील, डॉक्टर गिरीश मोरे असतील, कैलास आंभोरे असतील, प्रमोद मुनघाटे असतील, अशी वेगवेगळ्या परिसरातली विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातली अनेक मंडळी या विचाराच्या प्रबोधनाला जोडली गेलेली आहेत. आणि आणखीन एक या निमित्ताने महत्वाची गोष्ट सांगतो की पानसरे सर जेव्हा बोलायला आमच्या महाविद्यालयामध्ये उभे राहिले तेव्हा त्याला उद्घाटनाला दादांना येता आलं नव्हतं म्हणून आताचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांना दादांनी पाठवून दिलं होतं आणि मामांना पण खूप गडबडी होत्या. मामा फक्त म्हणाले होते की मी उद्घाटन करतो आणि 5 मिनिटं सरांचं ऐकून मी जातो, तेवढं मला परवानगी द्या. मी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. पानसरे सरांना आम्ही तसं सांगितलं होतं. पण पानसरे सर बोलायला उभे राहिले आणि पानसरे सर बोलायला उभं राहिल्यानंतर सगळी कामं बाजूला ठेवली. तू साक्षीदार आहेस. 1.25 तास मामा पानसरे साहेबांचं भाषण ऐकत होते आणि तेव्हापासून दरवर्षी दादा आणि मामा आमच्या महाविद्यालयामधला कोणताही कार्यक्रम कधीही चुकवत नाहीत. म्हणजे एक छोटासा इतिहास तसा त्या निमित्तानं पानसरे सरांनी आमच्या महाविद्यालयामध्ये घडवलेलाच आहे. आणि या निमित्तानं दुसरी एक महत्वाची नोंद करतो आणि थांबतो की हे सगळ्या व्याख्यानमाला सुरू असताना जेव्हा तुझ्यासारख्याशी बोलताना एक विषय असा पुढे येत होता की हे सगळे दुर्लक्षित विचारवंत आहेत, याचा एक चांगला ग्रंथ आपण करूया का. आणि मग या ग्रंथाच्या संदर्भात जेव्हा ताराबाई शिंदेंवर बोललेले आपल्या सुनीता राजे पवार त्याही इकडे फेसबुकला जॉईन आहेत, तर त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो की मॅडम असं असं आमच्या डोक्यामध्ये आहे, तर मॅडम म्हणले अहो मीच तुम्हाला ऑफर देणार होते की हे सगळे शोध निबंध, हे सगळे व्याख्यानं राईट डाऊन करून मला द्या आणि मी एक सुंदर याचा ग्रंथ तयार करेन. तर त्या ग्रंथालाही आपल्याला आता प्रकाशित उपलब्ध झालेले आहेत. एक सूचना इथं आलेली आहे की नरेंद्र दाभोलकरांवर व्याख्यान आयोजित करा. तर परवाचंच व्याख्यान आपण नरेंद्र दाभोलकरांच्यावरच आयोजित केलेलं आहे आणि महाराष्ट्रातले 61 विचारवंत आपण या राष्ट्रीय चर्चासत्राच्या मालेमध्ये घेतो आहोत. या निमित्तानं आपण आमच्या महाविद्यालयामध्ये येऊन आणि आणखीन एक मुद्दाम नोंद करायला हवी की खरं तर एवढ्या 61 महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विचारवंतांना आमच्या या विचारपीठावर आणणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण रंधे तुला सांगायला हरकत नाही, एकही माणूस असा भेटला नाही की त्याने आम्हाला नाही म्हणालं किंवा मला वेळ नाही. आणि दादांच्या साक्षीनं सांगतो की आम्ही एकालाही एकही रुपयाचं मानधन या संबंध 41 व्याख्यानांच्या मध्ये दिलेलं नाही. म्हणजे आम्ही जो हा विचारांचा एक यज्ञ घेऊन निघालेलो आहोत, विचारांचा रथ घेऊन चाललेलो, तर याला तुझ्यासारख्या सगळ्यांचे खूप मोठं योगदान आहे. ते योगदान असंच राहावं आणि लोकांचा जो आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे, या सगळ्या लोकांना मी नंतर प्रमाणपत्र हे पण राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्तानाची देणार आहोत. तर पुन्हा एकदा श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि दादांना विचारतो, दादा काही शुभेच्छा पर 2 शब्द बोलाल का आमच्याशी. अतिशय चांगल्या पद्धतीनं लेक्चर झालेलं आहे. तुमच्या या कार्यक्रमामध्ये मलाही आज सहभाग घेता आला. इथून पुढे जे आपले व्याख्यान आहेत त्यात निश्चितपणे मी सहभाग घेईन. तुम्हाला सगळ्याला मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद दादा. पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक संस्थेच्या वतीनं, ऐक्यवेशी विभागाच्या वतीनं, इतिहास विभागाच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण इथं थांबूया. परवा दिवशी साळुंखे सरांच्या वरचं आणि नरेंद्र दाभोलकर सरांच्या वरचं पण व्याख्यान आपण नंतर आयोजित करत आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, आभार आणि धन्यवाद. ठीक आहे.